जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्रातील शेतीला नवसंजीवनी देणारा, गटशेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प केलेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे। पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून सुरू झालेला उपक्रम शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, AI आधारित शेती आणि उत्पादनाचे नवे नवे मार्ग खुले करत आहेत। आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या सामूहिक गटशेतीमध्ये सहभागी करण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि म्हणूनच ही संकल्पना नक्की काय आहे, याची अंमलबजावणी कशी होत आहे, भविष्यातील यांचे धोरण काय आहे, येणाऱ्या अडचणी काय आहेत, या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आणि या सगळ्यांविषयी आज आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ। नमस्कार। नमस्कार सर। जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद सर। खरं तर खूप महत्त्वाचा आजचा आपला विषय आहे। आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे, तर ही आपली जबाबदारी झालेली आहे। म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे। तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची? सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत। परंतु याची सुरुवात ही काही 2026 साली झाली नाही, याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं। त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती। त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्त्वाचं साम्य आहे आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल, पाण्याच्या बाबतीत करायचा असेल किंवा शेतीच्या बाबतीत करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्त्वाची ताकद आहे। अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की गावकरी, शेतकरी हे गरजू आहेत, त्यांना मदतीच्या हाताची गरज आहे। नाही, गावकरी, शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे। त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला। त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जागं करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल, आणि त्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या। एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं। माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो, मोटिव्ह, त्याला एक मोटिव्ह पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय। जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर। तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद। वा। की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो। म्हणजे आता कोणत्या गोष्टीतनं कोणाला आनंद मिळावा हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, बरोबर। परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, हे आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्त्वाची आहे। माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, हे खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे। तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली।
त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. हं. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव, ओके. गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही, कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आहे आपण घेऊन वाहत आहोत. यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक, पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसूक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कपमध्ये आम्ही 2 गोष्टींना प्राधान्य देतो. एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं आहे. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, हो, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशीच ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली. आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे. अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काळ ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक NGO आहे, ते NGO CSR कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर NGO असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जागं करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. आणि एवढं आम्ही गर्विष्ठ नक्कीच नाही आहोत की आम्हाला असं वाटतं की आम्ही सांगितलं त्यामुळे त्यांनी केलंच पाहिजे. ही एक चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला, त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गटशेती करावी. गटशेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल, मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं, तुम्ही होलसेलमध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेलमध्ये? होलसेलमध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र, या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात.
म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले. हा खूप मोठा फायदा आहे त्यांचा, प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे की गटशेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो. याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली, आपली मालकी जशीच्या तशी आहे, परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत. हो, बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गटशेतीच्या नियमामध्ये, आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत. त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबरवरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत, काम होतंय. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे. म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, की तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला आयर्न अँड स्टीलचा कारखाना करायचा आहे तर त्याचे काही नियम आहेत की अमुक अमुक टेम्परेचरला तुम्हाला लोखंडाला हिट करावं लागतं, मगच ते वितळतं. 50,000 गोष्टी असतील ज्या मला अर्थात माहिती नाहीत. तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला पीकनिहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनांनी करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचं. म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5ही कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेतीशाळा म्हणतात. ही डिजिटल शेतीशाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेतीशाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा. कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड, त्याला अमुक अमुक उपाय, हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ, ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत. म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अॅनेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 वर्ष हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावंसं वाटतं. खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात. आणि असं वाटतं सर की शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे, पण आता हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतं खरंच शेतकरी राजा आहे. नाही, तो अजून थोडा वेळ आहे, पण मी ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो.
म्हणजे गेल्या 30 दिवसामध्ये पाणी फाउंडेशनने 300हून अधिक फिल्म्स बनवल्यात. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते. आणि हे सगळं विना मोबदला सर? टोटली. आणि आपण त्यासाठी पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत. अगदी खरं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे ॲक्च्युली सुप्त गुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जागं करण्याचं, त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि हे ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. म्हणजे सर सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं, पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिलेली आहे तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो नाही? हो. पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित म्हणजे प्रेक्षकांनाही सांगतो आणि उपस्थित शेतकऱ्यांनाही सांगतो की ही स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी म्हणजे जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी स्वखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्यासमोर पगडी असते, मिशा असतात, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं आपल्या महिलाच करतात. आणि आपल्या फार्मर कपमध्ये या महिलांनी आपलं स्थान एक विशेष स्थान करून घेतलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500हून अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60% पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा. नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर आम्हाला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे आहेत. गेल्या वर्षीच्या फार्मर कपमधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1 to 1 आणि शेती कशी करावी, शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले? आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. कारण शेवटी तोच निकष आहे. बरोबर. कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमची जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024ची जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी.
म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय, पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7 वरनं 13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8 वरनं 11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23 वरनं 38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते, पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत. वा, हा, किती अभिमानाची गोष्ट आणि किती अतिशय. आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे, तो आनंद आणि समाधान. हो. तर ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक हो. वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्त्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे? पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्त्व असतं जेव्हा आप दिल से जुड़ जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. बरं. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत पूर्ण. हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25, 30, 40 होते, वाढत जाते. कारण ती शब्दांनी होत नाही. आपल्यासमोर, आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाचे किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही. हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे, तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट Result. येते, रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही. हो, निश्चितच. आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे म्हणजे आता 80%हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे. तर हे 1.5 एकर, अर्धा एकर, पाऊण एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते, तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो. आपण म्हणतो की मंडळी, शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. सर, आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात आलात आणि इतक्या छान पद्धतीने हे सगळं आमच्या पुढे सांगितलं, त्यासाठी खरंच पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. पूनमजी, आपले आभार, दूरदर्शनचे आभार, DGIPRचे आभार. धन्यवाद. मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.